हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्ग आघवा देखिला येथ। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे। पहिल्या अध्यायातील 193 क्रमांकाच्या ओवीचा विचार सुरू आहे। पहिला जो अध्याय आहे तो शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे। गीताशास्त्राची निर्मिती ज्या पार्श्वभूमीतून होते त्या पार्श्वभूमीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे। पहिल्या अध्यायामध्ये चूर्णिकेमध्ये असं म्हटलंय, अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय। अर्जुन महाराजांना झालेला विषाद आणि त्या विषादाने प्राप्त झालेला प्रसाद याचं वर्णन या अध्यायामध्ये आहे। पहिल्यांदा विषाद मनुष्याच्या अंतःकरणामध्ये व्हावा लागतो। अर्जुनाच्या जीवनात प्राप्त झालेला विषाद हा सुद्धा एक प्रकारचा प्रसाद ठरला। विषाद म्हणजे दुःख आहे। तसं पाहायला गेलं तर विषाद चांगला आहे का वाईट आहे? विषाद हा वाईट आहे। विषाद म्हणजे दुःख। मनुष्याच्या जीवनात कधी दुःख येऊ नये, कधी विषाद येऊ नये, पण आपल्या जीवनात आलेला विषाद हा सुद्धा योग होऊ शकतो। विषाद हा सुद्धा जीवनातला एक योग होऊ शकतो। असलेलं दुःख सुद्धा जीवनातलं योग होऊ शकतं। फक्त तो विषाद जो आहे तो चांगल्या करता पाहिजे, जगत कल्याणा करता पाहिजे, हिता करता पाहिजे। नवे नवे तो विषाद जो आहे तो देवासमोर पाहिजे। अर्जुन महाराज त्या ठिकाणी रडतायत, दुःख करतायत, पण अर्जुनाचं हे जे दुःख आहे ते स्वतः करताय का इतरांच्या करताय? जगाच्या कल्याणाकरता दुःख आहे। अर्जुनाला स्वतः मरायची भीती वाटत नाही आहे। एषा मर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच। दुर्योधनाचं बोलणं काय? मदर्थे त्यक्त जीविताः अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता। माझ्यासाठी हे मरायला आलेले आहेत, म्हणजे मी राहिलो पाहिजे, हे मेले पाहिजेत।
आणि अर्जुनाची जी भूमिका आहे, येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच प्राणास त्यक्त्वा धनानीच, यांच्याकरता मी आहे आणि माझ्याकरता हे आहेत. एवढाच फरक आहे दुर्योधनात आणि अर्जुनात. आपण दुर्योधन का अर्जुन? माझ्याकरता हे सगळे आहेत असं वाटायला लागलं की समजायचं दुर्योधन आहे. ह्यांचं काही झालं तरी चालेल, मी सुखी राहिलो पाहिजे असं वाटायला लागलं का दुर्योधन. आणि यांच्याकरता मी आहे, हे सुखी तर मी सुखी, हे दुःखी तर मी दुःखी, अशी वृत्ती वाटली की समजायचं तो अर्जुन आहे. का भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथी झालेले आहेत? कोणाच्याही रथावर सारथ्य करण्याकरता देव काय वेडा आहे का? योगियांचे ध्यानी ध्याता नातुडशी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे, असा परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथावर सारथी झालेला आहे. त्याचं कारण आहे अर्जुनाचं प्रेम तर आहेच आहे, परंतु जगत कल्याणाची भावना. अर्जुनाला विषाद झालेला आहे, पण तो विषाद सत्कारणासाठी आहे, चांगल्या कारणासाठी आहे. लौकिक दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर अर्जुनाचा विषाद योग्य नाही. पण भक्त आहे आणि हा विषाद देवासमोर केलेला असल्यामुळे देवाने त्या विषादाचंच रूपांतर प्रसादात केलं आहे. आपला विषाद जर आपण देवाला सांगितला तर देव आपल्या विषादाचं रूपांतर प्रसादात करू शकतो. आपला विषाद किंवा आपलं दुःख जर आपण देवाला सांगितलं तर देव त्या दुःखाचा योग बनवू शकतो. अर्जुनालाच एकट्याला विषाद झाला आहे असं नाही, आपल्याला सुद्धा पावलोपावली विषाद होतो. आपल्याही जीवनामध्ये पावलोपावली दुःख होतं. परंतु हे सगळं दुःख आपण जर देवाला सांगितलं, निश्चित देव आपल्या जीवनातलं हे सगळं दुःख घालून प्रसाद निर्माण करील, आनंद निर्माण करील. त्याच्याकरता गीता आहे. एवढा मोठा अर्जुन आहे, वीर आहे, शूर आहे, परंतु त्या ठिकाणी समोर पाहिलं युद्धाकरता आलेले आहेत, लढण्याकरता आलेले अर्जुन महाराज आहेत, पण त्यांनी पाहिलं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, इकडचेही लोक पाहिले, इकडचे लोक पाहिले, आणि हे सगळे आपले स्वजनच आहेत. आणि या स्वजनांचा संहार होईल, हे सगळे मरतील, आणि अशी चिंता निर्माण झाली. म्हणून कृपया परया विष्टो विषीदन इदम अब्रवीत म्हटलंय. ही जी अर्जुनाला झालेली जी कृपा आहे त्या कृपेला विशेषण दिलंय परया कृपया. अर्जुन कृपेने अविष्ट झाला, पण अर्जुनाची जी कृपा आहे ती स्वाभाविक कृपा नाही. काही महात्म्याने चिंतन केलंय, ही परया कृपा आहे, म्हणजे ही दुसरीच कृपा आहे. दुसरी म्हणजे मोहाने झालेली ही कृपा आहे. एक असते स्वाभाविक कृपा, अनेक असते मोहाने झालेली कृपा. स्वाभाविक जी दया असते, एखाद्याचं दुःख पाहिलं, एखाद्याचा शोक पाहिला, एखाद्याची अवस्था पाहिली की मनुष्य थांबतो. ज्ञानोबारांनी वर्णन केले, आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता न कडशी निम्न भरली आवणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषोनी जाणे सामोरे पहा. पण ही स्वाभाविक दया असते.
स्वाभाविक दया केल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणात ती दया निर्माण झाली, शोक निर्माण झाला, तरीसुद्धा मदत केल्यानंतर त्याला आनंद होतो. परंतु ही जी दया आहे, कृपा आहे, हिचं वर्णन करताना कृपया परया विष्टो म्हटले. ही मोहाने निर्माण झालेली दया आहे. कधी कधी आपल्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होत असते, पण ती मोहाने निर्माण होत असते. रस्त्यावर अपघात झालेला असेल, माणसाला काही वाटतं काय एवढं? खरा दयाळू असेल, स्वाभाविक असेल, त्याला वाटतं. तो त्या जो पडलेला आहे त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेतो, पण त्याच्यामध्ये कुठली त्याची आसक्ती नसते, त्यालाही दुःख होतं. पण रस्त्यात जर आपलाच नातेवाईक असेल तर, आपला आवडता मनुष्य असेल तर, उलट इतरांना नेताना तो चांगला सहज नेतो, व्यवस्थित नेतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगतो याला उपचार करा, अमुक गडबडून जात नाही, गोंधळून जात नाही. पण आपला मनुष्य असल्याने त्याला काहीच सुचत नाही. हॉस्पिटल न्यायचं कळत नाही, तिथं रडायला लागतो, मोठ्याने आरडत बसतो, ओरडत बसतो. बघा ना तुम्ही काय, अरे काय करा म्हणजे हॉस्पिटल घेऊन जा, काय उपचार कर. इथेही त्याला मदत करावी वाटते, परंतु मदत करायचं सोडून तो रडत पहिला बसतो. आज अर्जुनाच्या अंतःकरणात ही जी काही कृपा निर्माण झाली, ती खरी ती कृपा आहे, पण मोहाने निर्माण झालेली आहे. हे सगळे माझे आहेत, स्वजन आहेत. अर्जुनाच्या समोर युद्धाकरता हे सगळे आले नव्हते का कधी यापूर्वी? कधीच आले नाही. आले नाही, आले ना. द्रोणाचार्याबरोबर, भीष्माचार्याबरोबर लढण्याची पहिलीच वेळ का अगोदरही आलेत युद्धाकरता, आलेत. मागे आपण पाहून आलो उत्तर गोग्रहणाचा प्रसंग. त्यावेळेस का बरं ही दया उपजली नाही? त्यावेळेस अर्जुनाने सगळ्यांना पराजित केलंय, कारण त्यावेळेस गीता प्रगट करायची नव्हती. आता इथे देवाला गीता प्रगट करायची, म्हणून अर्जुनाला इथे शोक निर्माण झालेला आहे. आणि एकदा का मोह निर्माण झाला का, मोहाचं पुढचं, मोह म्हणजे तरी काय? मोह वैचित्य धातू आहे, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी वाटायला लागणं. आहे धर्म, युद्ध हा धर्म आहे, पण त्याला तो अधर्म वाटायला लागला. आता हे कौरव आहेत शत्रू, पण सगळे स्वजन वाटायला लागले. आणि मग मोहामुळे शोक निर्माण झाला, आणि शोक निर्माण झाल्यानंतर हा शोक शरीरावर परिणाम करतो. शरीराची व्याधी परवडली, पण मनाची व्याधी चांगली नाही. शरीराला एखाद्या वेळेस त्रास झाला तो लगेच बराही होतो, पण माणसाच्या मनाला एखादी जर व्याधी लागली त्याचा परिणाम लवकर शरीरावर होतो. म्हणून असं म्हटलंय, चिंता चिता चिंता चिता समक ख्याता बंधू बिंदू मात्रेन विशेषता. पुढं काय? सजीवम दहते, नाही, निर्जीवम दहते चिंता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चितान चिंता सारखीच आहे, अनुस्वाराचा फरक आहे. चिता जी आहे ती निर्जीवाला जाळते, पण चिंता जी असते ती सजीवाला जाळते. चित्ता परवडली, पण चिंता परवडत नाही.
बाहेरून काहीच दिसत नाही, पण आतून मनुष्य पोखरला जातो. काही रोग असे आहेत, बाहेरून तो रोग काहीच दिसत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल, पण अन्न गोड लागत नाही. घाबरतो मनुष्य, आणि मग त्याचा शरीरावर लगेच परिणाम होतो. रोग कसे निर्माण होतात शरीरामध्ये? आयुर्वेदामध्ये काही कारणं सांगितली रोग निर्माण होण्याची. अखंडानंद स्वामींनी 4 कारणं त्या आयुर्वेदातली सांगितलेली आहेत. व्याधे रनिष्ठ संस्पर्शात श्रमादी इष्टविवर्जनात चतुर्भी कारणैहि रोगा प्रजायन्ते शरीरेषु. म्हटलं एकतर काही व्याधी, 3 जे काही शरीरामध्ये दोष आहेत, वात पित्त आणि कफ, याचं असंतुलन झालं की रोग होतो, ज्वर येतो. किंवा अनिष्ट संस्पर्शात, आपल्याला जे इष्ट नाही ते जर भेटलं, सारखं सारखंच भेटायला लागलं तरी माणसाला रोग होतो. नको ते भेटलं की रोग होतो, नको ते खाल्लं की, नको ते पाहिलं की, नको ते ऐकलं की सुद्धा माणसाला रोग होतो. आणि जे पाहिजे ते मिळालं नाही तरी रोग होतो. त्याचा शरीरावर परिणाम होतो. काहींची शुगर, साखर एकदम वाढते. साखर वाढते म्हणजे फक्त साखर खाऊनच वाढते असं नाही बरं का, चिंतेने सुद्धा साखर वाढते. काही साखर न खाणारे माणसे आहेत, त्यांची साखर वाढते. का वाढली? चिंता, विनाकारण चिंता. अनेक रोग विनाकारण चिंता केल्यामुळे सुद्धा होतात. रोग बरेच होत नाही का? चिंता विनाकारण करतो माणूस. म्हणून किंवा अतिश्रमाने सुद्धा माणसाच्या जीवनात रोग निर्माण होतात असं वर्णन केलं आहे. श्रमादी, श्रम आणि आणखी काही गोष्टी अति केल्या की त्याच्यामुळे रोग होतो. आता अर्जुनाची जी स्थिती निर्माण झालेली आहे, अजून कोणी अर्जुनाला बाण मारलाय का? अर्जुनासमोर लढायला कोणी आलंय का? फक्त मानसिक चिंता. अर्जुन विचार करायला लागला, हे माझे मारले जातील, असं होईल तसं होईल. हे अर्जुनाने सगळं म्हटलंय. सांगा श्लोक कोणाला येत असतील. सगळ्या कुळाचा क्षय होईल, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मास सनातना, अरे धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्म भिभवत्युत. ज्ञानेश्वरीत सुद्धा त्याचं वर्णन केलंय. पुढं काय काय होईल हे अर्जुनाला आताच दिसायला लागले. बघू का होय मी. जरी वध करी गोत्रदांचा, तरी वसटा होणे दोषाचा. हे आहेच. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष निर्माण होते. जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्य कोपजे, तेने काष्टजात जाळीजे प्रज्वलिने. तैसा गोत्रीची परस्परे
जरी वधू होय घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे, म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मचे आरोपे कुळा माझी. अशा प्रकारे शंका निर्माण, चिंता निर्माण झाली, पुढं काय होईल. आणि माणसाच्या जीवनात एकदा चिंता निर्माण झाली, पुढं काय होईल, पुढं असं होईल, आहे ते सुद्धा तो व्यवस्थित करू शकत नाही. म्हणून अर्जुन महाराजांना त्या ठिकाणी, शरीराला त्या ठिकाणी मनामध्ये अशा प्रकारचा भीती निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. आणि अर्जुन महाराजांची काय स्थिती झाली आपण सर्वजण पाहतोय. तो म्हणे अवधारी देवा, वाचा ओवी पुढची. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, मी हा मेळावा पाहिला. अर्जुन म्हणतो, देवा तू देव आहेस, तुला काही सांगायची गरज नाही. तू त्या ठिकाणी सगळ्यांचा प्रकाशक आहे, तुला सगळं कळतं आहे. म्हणून अर्जुन देवा म्हणतो. देवा हे विशेषण आहे, काही ठिकाणी कृष्ण हे विशेषण आहे. अरे तू देव आहेस ना बाबा, तू यादव आहेस असं म्हटलं असतं तर यादवांची बाजू घेतली असती. कृष्ण म्हटलं असतं तरी सुद्धा तो आमचाच आहे फक्त. पण तू देव आहेस, देव म्हटल्यानंतर सगळ्यांचा असतो. देवाला सगळ्या जगाची काळजी आहे, तरी तुला कशी काळजी नाही. अर्जुन म्हणे अवधारी देवा, अवधारी म्हणजे बघ, लक्ष दे देवा, पहा देवा, म्या पाहिला हा मेळावा, मी सगळ्यांना पाहिलं, पण तू अजून पाहिलं नाही. पाहिलं नाही का देवानी? अहो देवाला सगळं दिसतंय जगात, काय चाललंय, कुठं चाललंय. तव गोत्र वर्ग आघवा देखिला येत, मी सगळ्यांना पाहिलं. तू मला म्हटलं ना पहा, सगळ्यांना पाहिलं. अर्जुनाला देवाने पहा म्हटलं होतं, ते काही कोण मामा आहे कोण काका आहे ह्यासाठी पहा म्हटलं होतं का? अरे कोण योद्धा कुठं उभा आहे ते पहा, आता बाण सोडायचे ते पहा. पण अर्जुनाने ते योद्धा पाहण्याच्या ऐवजी काय पाहिलं? आचार्यान, काय मातुलान, भ्रातॄन, पुत्रान, पौत्रान, सखींस्तथा, श्वशुरान, सुहृदश्चैव, श्वेनयोरुभयोरपि. काय पाहायला सांगितलं आणि अर्जुन काय पाहतो? अर्जुन म्हणायला लागला, इथं तर सगळे आमचा गोत्र वर्गो आघवा देखिला येतं, इथे माझं सगळं गोत्र चालय. भगवान परमात्मा मनात म्हणायला लागले, हे काय तुला काय सत्यनारायणच्या पूजेला बोलवलं आहे का? इथं आपल्या गोत्रातलं कोण, तुमच्या गोत्रातलं कोण? अरे हे युद्ध आहे बाबा. आता इथं गोत्र बित्र काय बघायचं नाही. गोत्र कुठं बघायचं? लग्न करायचं असेल तर इथं युद्ध करायचं आहे, इथं समारंभ नाही आहे. हे संग्रामी उदित जाहले आसती कीर समस्त, पण आपण या उचित, आपण पेया उचित केवी होय. हे सगळे संग्रामाकरता समस्त, संग्रामी उदित जाहले असती समस्त, लढण्याकरता अतिशय उत्सुक झालेले आहेत. परंतु आपणास त्यांच्याशी लढणं कसं योग्य होईल? संग्रामी उदित झाले असती कीर समस्त, आलेले आहेत युद्ध करायला, त्यांना फार उतावीत आहे. पण देवा आपल्याला त्यांच्याशी लढणं कसं योग्य आहे सांग बरं. म्हणजे देवाला अर्जुन इथे आता समजून सांगतोय. मोह झाला, माणसाला शोक झाला, दुःख झालं की कर्तव्य अकर्तव्य माणसाला काही कळत नाही. आणि मनुष्य
आपल्या चुकीचं सुद्धा कधी कधी समर्थन करतो, चुकत असतो, तो बोलतो सगळं मोहाने बोलत असतो, पण एखाद्याने समजून सांगायला लागला तर तो म्हणतो हो हे असं असं आहे, ते तसंच आहे. देवाला अर्जुन समजून सांगायला लागलात, देवा आता ते उत्सुक असले, ते उतावळे झालेले असले तरी आपण तरी सारासार विचार केला पाहिजे. आपण या उचित की होय, आपल्याला हे कसं काय उचित होईल बरं? म्हणून आता देवा मला हे उचित वाटत नाही. युद्ध करणं तर दूरच, पण येणे नावेची नेनो काही काही मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. या नातलगाशी युद्ध करण्याच्या विचारानेच मला कसंसं होतं आहे. येणे नावेची नेनो काही, मला हे तर युद्धाचं नावसुद्धा नको वाटायला लागलं. मज आपण पे सर्वता नाही, माझं मला मुळीच भान राहिलं नाही देवात. मी कोण आहे मला कळेना. का? मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. माझं मन आणि बुद्धी ठिकाणावर नाहीत, विचलित झालेले आहेत, आणि त्यामुळे मला आता काही सुचत नाही. मी काय केलं पाहिजे हे मला कळत नाही. येणे नावेची म्हणजे या नावानेच गोत्रजाबरोबर युद्ध करायचं, आणि असं म्हटल्याबरोबर मला काही सूचनासं होत नाही. आणि त्यामुळे माझी स्थिती काय झालेली आहे अर्जुन महाराज पुढे सांगतात. देखे देह कापत, माझा देह काय झाला? कापायला लागला. म्हणजे अजून युद्ध झालेलं नाही, अजून कोणी मेलेलं नाही, पण भीतीने म्हणा, करुणेने म्हणा, देह कापू लागला. तोंड असे कोरडे पडत, आणि मग तोंडसुद्धा काय पडतं माणसाचं? कोरडं पडतं. बघा तुम्ही, एखादी वाईट बातमी ऐकली, एखादी वाईट घटना झाली, पुढं काय करायचं हे सुचत तर नाहीच नाही, परंतु थरथर कापायला लागतो मनुष्य. तोंड त्याचं कोरडं पडतं. तोंड कोरडं का पडतं ते आता डॉक्टरला विचारा. शरीरामधलं जे पाण्याचं प्रमाण आपोआप कमी होऊन जातं, घाम येतो, आणि विकळता उपजत गात्राशी. माझी सगळी इंद्रिय जी आहेत ती काय झालेली आहेत? विकल झालेली आहेत. त्यातलं सामर्थ्य निघून गेलेलं आहे, शक्ती निघून गेलेली आहे. सर्वांगा कंटाळा आला, आणि सगळ्या अंगाला काय आलेला? काटा आला. आता रोमांच निर्माण झाले. आता हे अष्टसात्विक भावासारखंच वर्णन आहे, पण हे अष्टसात्विक भाव नाहीत. दुःखाने झालेले, शोकाने झालेले हे भाव आहेत. शोकाने सुद्धा कधी कधी माणसाचं सर्वांगाला काय येतात? सर्वांगावर काटा येतो. भीतीने, भयाने सर्वांगा कंटाळा आला. अति संतापू उपनला, आणि मला आता खूप संताप झालेला आहे. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, आणि गांडीव धनुष्य धरावायचा हात लुळा पडला. ज्या गांडीव धनुष्यावर अर्जुन महाराज बाण लावत होते, पण हातामध्ये शक्ती राहिली नाही. एवढं मोठं भगवान शिवांचं धनुष्य आहे. सामान्य मनुष्य ते उचलू शकत नव्हता, पण सहज लीला, सुरुवातीला आलंय बघा, लीला त्याने धनुष्य उचललं.
लीला धनुष्य सज्ज केलं. आता एक ओवी गेली काल का परवा, धनुर्द्यम्यच, त्याच्यासाठी अर्जुनाने लीला धनुष्य उचललेले पंडूस ते लीलेने उचललं होतं, सहज उचललं होतं, पण आता हातच लोळा पाडला. बघा कशामुळे झालं ते, न धरतची निष्ठले, निष्ठायला लागलं ते हातातून. धरायच्या आधीच ते धरले न जाता निसटले, पण हातातून केव्हा गळून गेले याची मला दादच नाही. मोहाने माझे हृदय असं परी न धरची निष्ठले, परी नेनेचे हातोनी पडले, ऐशे हृदय असे व्यापिले मोहेने. अशा प्रकारे मोहाने माझं हृदय व्यापलंय देवा. ते धनुष्य म्हणजे सामान्य नव्हतं, त्या धनुष्याला गांडीव म्हणतात ना, त्याला गाठी गाठी होत्या अशा, म्हणजे असं त्या गाठी असल्यामुळे ते हातातून कधी निसटत नव्हतं. भयंकर धनुष्य होतं, परंतु त्या ठिकाणी ते सुद्धा निष्ठून गेलं. गाठीत असलेलं धनुष्य निसटलं, आणि त्या ठिकाणी निसटल्यानंतर कशामुळे हे सगळं झालेलं आहे, ज्ञानोबाराय वर्णन करतात. हृदय असे व्यापिले मोहे येणे, मोहामुळे हृदय व्यापलं गेलेलं आहे. मोहामुळे शोक निर्माण झाला, आणि शोकामुळे ही स्थिती निर्माण होते. म्हणून मोह चांगला नाही. शोक निर्माण होण्याकरता बाहेरच्या परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती खूप महत्त्वाची. एखाद्या वेळेस बाहेरची परिस्थिती कशी असेल, मनस्थिती खंबीर असेल तर मनुष्य तग धरून राहतो, पण मनाने मनुष्य एकदा का ढिला झाला, बाहेर परिस्थिती किती चांगली असू द्या. म्हणून अर्जुन महाराजांची ही स्थिती झालेली आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. वास्तविक पाहता अर्जुनाचं अंतकरण कसं आहे, वज्रापासोनी कठीण, दुर्धर असे अति दारुण, पण तयाहुनी असाधारण, त्याच्यापेक्षा सुद्धा खंबीर, पण त्या करुणेची कडी त्याच्यावरही आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे म्हणे. तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. अर्जुनाचं अंतःकरण म्हणजे वज्रापासून कठीण आहे. कधी अर्जुन त्या ठिकाणी घाबरत नव्हता. दुर्धर अति दारुण, दुर्दमनीय अंतःकरण आहे अर्जुनाचं. वज्रापेक्षा कडक आहे आणि भयंकर असं अंतःकरण अर्जुनाला आहे. कारण अर्जुन कधी कोणाला घाबरत नव्हता. अर्जुनाने पुढे सांगणारच आहे, स्वर्गात गेला तरी घाबरलं नाही, देवांच्या समोर घाबरलं नाही, दानवांच्या समोर घाबरलं नाही, मनुष्यासमोर घाबरलं नाही. युद्ध म्हटल्यानंतर अर्जुनाचं अंतःकरण एकदम कठीण आहे, कठोर आहे. त्या अंतःकरणाला त्याचं कोणी दमन करू शकत नाही. अर्जुनाला तयाहुनी असाधारण, पण स्नेह, स्नेह म्हणजे आसक्ती, जी मोह निर्माण करते, ती त्याच्यापेक्षा सुद्धा असाधारण आहे. वज्रापासून म्हटलं. आता वज्र कसं असतं,
वज्र पूर्वी पर्वताला पंख होते आणि ते पंख असलेले पर्वत उडायचे आणि कुठेही जाऊन बसायचे. अनेक गावांचं नुकसान व्हायचं म्हणून इंद्रदेवाने काय केलं, ते पंख कापले, वज्राने कापले म्हणतात. म्हणजे पर्वताला सुद्धा कापण्याचं सामर्थ्य त्या वज्रामध्ये आहे. पण वज्रापेक्षा कठीण अर्जुनाचं अंतःकरण होतं. म्हणजे वज्र तरी शस्त्राला सुद्धा न जुमानणार असं अंतःकरण. वज्र अर्जुन हा मोठा लढवय्या योद्धा होता. असा अर्जुन खंबीर निर्ढावलेला योद्धा होता. तरी या प्रसंगी त्याचं अंतःकरण स्नेहाने आकळून गेलं. म्हणजे स्नेह हा सुद्धा वज्रापेक्षा सुद्धा कठीण आहे. स्नेह फार वाईट आहे, मनुष्याला ढिला करून टाकतो. एवढे मोठे दशरथ महाराज होते. दशरथ महाराजांचं सुद्धा वर्णन असं केलं आहे की ते इंद्राला मदत करण्याकरता स्वर्गात जायचे. सुरपती भूपती बाहुबल जाकी असं वर्णन केलं आहे. ज्याच्या बळापुढे मोठे मोठे सुरपती म्हणजे इंद्रसुद्धा आपला अर्धन सोडून अर्धा आसन द्यायचा दशरथ महाराजांना. असे दशरथ महाराज सगळे भूमंडळावरचे राजे त्यांना थरथर कापायचे. पण ज्यावेळेस राणी कोपगृहात बसलेली आहे असं दशरथ महाराजांना कळालं, तेव्हा दशरथ महाराज सुद्धा घाबरून गेले. काय झालं, काय झालं असेल, काय झालं असेल. तुलसीदास महाराजांनी वर्णन केलंय काय कामाचा. आता काम आणि इथं स्नेह म्हणा, प्रताप आहे बघा. दशरथ महाराजांनी जाऊन त्या राणीचे पाय धरले. काही चाललं नाही तिथं पुढे. कारण वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल. नवल म्हणजे आश्चर्य. काय स्नेह असेल, काय प्रेम असेल, काही आसक्ती असेल, काही माया असेल, नवल आहे, आश्चर्य आहे. कारण अर्जुन म्हणजे काय सामान्य होता का? त्याच्यासाठी मग त्याचं वज्रापेक्षा कसं कठीण अंतःकरण होतं हे सांगण्याकरता दृष्टांत दिला. वाचा पुढची होय. जेने संग्रामी हरुजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जेने संग्रामी हरुजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला. अर्जुन म्हणजे काय? सामान्य नव्हता. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. वनपर्वामध्ये महाभारतात गोष्ट आली, आपण मागे पाहून आलो. वनवासामध्ये असताना ऋषीमुनींनी सांगितलं, बरं झालं तुम्हाला वनवास आलेला, या वनवासात तुम्ही तप करू शकता. आपल्याला आलेली दुःखकारक परिस्थितीसुद्धा आपण अनुकूल करून घ्यायची. म्हणून तू आता तप कर. मला वाटते द्रौपदींनी सांगितलं अर्जुनाला तप कर म्हणून. चांगली संधी आलेली आहे तुम्हाला तप करायला. असे अस्त्रशस्त्र मिळवा की कौरवांना पराजित करायचे आहे. म्हणून तप करण्याकरता अर्जुन महाराज हिमालयात गेले. असं तप केलं अर्जुनाने, असं वर्णन केलंय. पहिले 3-3 दिवसांनी झाडाची वाळलेली पानं खायची. एकदाच झाडाची वाळलेली पानं किती दिवसांनी खायची? नंतर 6 दिवसांनी एकदाच वाळलेली पानं खायची झाडाची. नंतर 15 दिवसांनी, पहिल्या महिन्यात 3 दिवसानंतर, दुसऱ्या महिन्यात 6 दिवसांनी, तिसऱ्या महिन्यात 15 दिवसांनी आणि चौथ्या महिन्यात अर्जुनाने खायचं सोडून दिलं. नुसतं हवेवर. 5व्या महिन्यात उभा राहिला एकाच पायाच्या अंगठ्यावर.
अर्जुनाच्या तपश्चर्येने सगळे लोक त्रस्त झाले. सगळे लोक भगवान महादेवाकडे गेले. देवा अर्जुनाकडे बघा. देव गेले. भलतंच काहीतरी व्हायचं दिसतंय. भगवान शंकर म्हटले ठीक आहे, मी आता त्याची इच्छा पूर्ण करायला जातो. पण भगवान शंकरांनी एका भिल्लाचा वेश धारण केला. सुवर्णमय देह, सुवर्णमय कांती असलेला तो भिल्ल पार्वतीला बरोबर घेतलं, शिवगण बरोबर घेतले. आता ते गणसुद्धा भिल्लाने भिल्लीनी झाले. आणि जिथं अर्जुन तपश्चर्या करत होते तिथे ही सगळी मंडळी आली. त्याच वेळेस एक मूक नावाचा दानव होता. त्याने अर्जुनाला त्रास देण्याकरता, अर्जुनाच्या तपश्चर्येत विघ्न करण्याकरता म्हणून अर्जुनावर तो चाल करून येत होता एका सुवराच्या वेशामध्ये. भगवान शंकरांना वाटलं हा अर्जुनाला त्या ठिकाणी मारायला जातोय, तपश्चर्यात विघ्न करायला जातोय, म्हणून भगवान शंकरांनी त्याला बाण मारायचा विचार केला. तेवढ्यात अर्जुनाने त्याला आपल्याकडे येताना बघितलं म्हणून अर्जुनाने सुद्धा बाण मारला. दोघांनी बाण मारला आणि ते मेला. आणि मग मी बाण मारला, तुम्ही बाण मारला, तुम्ही कोण माझ्यासमोर? अर्जुन म्हणायला लागला. अर्जुन वाटलं सामान्य भिल्ल आहे. युद्ध सुरू झालं. खूप अर्जुनाने वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध केलं. अर्जुनाची सगळी शस्त्रास्त्र तोडून टाकली. भगवान शंकरांनी तलवार तोडून टाकली. मुष्टियुद्ध करायला आल्यानंतर मुष्टियुद्धामध्ये सुद्धा अर्जुनाला त्या ठिकाणी भगवान शंकरांनी जेरीस आणलं. बेहोश झाला अर्जुन. खाली पडल्यानंतर परत उठला आणि भगवान शंकरांची पूजा करायची आणि परत ह्याला मारायचं. घाबरत नव्हता तो. म्हणून शिवलिंग तयार केलं आणि त्याला पूजा केली आणि हार घातला. तो हार बरोबर समोर भिल्लाच्या गळ्यात दिसला. म्हणले कसं काय? मी हार इथं घालतो आणि त्या भिल्लाच्या गळ्यात कसं आहे? लक्षात आलं हे भगवान शंकर आहेत. मग भगवान शंकर प्रसन्न झाले. पाशुपास तो आज संग्रामी हारू निवात कवच नावाचे दैत्य आहेत. पाण्यात राहायचे ते समुद्रात. अर्जुनाने स्वर्गाला जाताना मला वाटतं किंवा इंद्रदेवांना ते देवादिकांना सुद्धा ते आवरत नव्हते. त्याच्या युद्धाचं वर्णन आलं आहे. अर्जुनाने ते समुद्र पाहिला. त्या समुद्रामध्ये अशा रत्नाच्या होड्या, त्या होड्या नावाच्या नाव होत्या. मोठे मोठे मगरमच्छ, मासे. आणि त्या समुद्रात त्यांचं नगर होतं दैत्यांचं, निवात आणि कवच. अर्जुनाने युद्ध करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी वेगवेगळी माया केली. मायावी युद्ध केलं अर्जुनाबरोबर. पण कुठलीही माया त्यांच्या अर्जुनासमोर टिकली नाही. अर्जुनाने त्यांनासुद्धा युद्धामध्ये पराजित केलं. इंद्रदेवाला आनंद झाला. निवात कवचाचा आणखीन एक ओवी आहे ना, पवाडा तो केला गंधर्वाशी. हां हां आणि ही ओवी जेने संग्रामी हरो जिंतीला. हो, डबल आली म्हणायचं. जेने संग्रामी हारू जिंतीला निवात कवचाचा ठाव पिढला तो अर्जुन मोहे कळवळीला क्षणा माझी. आणि तिकडे भगवंत अर्जुनाचं वर्णन करत होता. तो आ संग्रामी हारू जिंतीला निवात कवचाचा ठाव पिढ्याला पवाडा तुवा केला गंधर्वाशी. आता गंधर्वाची कथा तिकडं पाहू. असा अर्जुन पण ज्ञानोबाराय म्हणतात, संजय म्हणतात. एवढा असा अर्जुन मोठा असला तरी सुद्धा तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. त्याच्याकरता उदाहरण दिलं. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. स्नेह कोवळा आहे पण कठीण आहे म्हणे. तैसे कठीण
कोवळेपणे स्नेह देखा. स्नेह जरी कोवळा असला तरी फार कठीण आहे. भुंग्याचं उदाहरण आपण नेहमी ऐकतो. भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. भुंगा जो असतो, कोरडं काष्ट असेल, कुठलंही लाकूड असेल तर तो काय करतो? पोखरतो. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन म्हटले. प्रेमप्रीतीचे बांधले. जो शुष्क काष्ट सोये कोरी, तो कोवळ्या कमळा माझारी. भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचुंबो नेदी. बंधनं अनेक आहेत. बंधनानी खलुसंती, प्रेम बंधन मती व विचित्रम. म्हटले बंधनानी खलुसंती, अनेक बंधन आहेत, पण त्यातलं प्रेम बंधन फार विचित्र आहे. काय प्रेम बंधन म्हटले? दारू भेद निपुणोपी षडंगरी, निष्क्रियो भवती पंकज कोशे. दिसत नाही प्रेमाचं बंधन. प्रेम प्रीतीचे बांधले. बाकीची बंधन आहेत, त्यातून मनुष्य सुटू शकतो. पण स्नेहाने, प्रेमाने, कधीकधी आसक्तीने मनुष्य असा बांधला जातो. एवढी कोरडी लाकडं कोरणारा भुंगा आहे, पण त्या ठिकाणी त्या कमळावर जाऊन बसतो. तो भ्रमर त्या कमळातला पराग सेवन करण्यामध्ये तो एवढा दंग होऊन जातो, आसक्त होऊन जातो. त्या आसक्तीमध्ये कधी संध्याकाळ झाली त्याला कळत नाही. शेवटी ते कमळ मिटतं. मिटल्यानंतर रात्रभर तिथं अडकतो. कधी कधी तर मरतो सुद्धा. पण तो विचार करत नाही आता हे कमळ तोडायचं, कोरायचं. आता कमळ कोरायचं त्याला काय आवड आहे? जो लाकडं करतो त्याला त्या ठिकाणी कमळ कोरणं अवघड आहे का? पण त्या कमळावर असलेला स्नेह, त्या परागावर असलेला स्नेह, त्यामुळे त्या कमळाला कोरून बाहेर जावं असं त्याला वाटत नाही. तो म्हणतो रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. रात्र जाईल, प्रभात होईल, कमळ उघडेल, मग मी जाईल. पण रात्रीचे एखादा हत्ती येतो, हलणारं ते कमळ पाहतो, ते कमळ सोंडेने तोडतो, चिखलात तुडवतो, भुंगा मरतो. पण भुंगा कमळातून बाहेर निघत नाही. असे बरेच भुंगे कमळात अडकले, मरतात, परंतु त्यांचा स्नेह, आसक्ती सुटत नाही, बाहेर निघत नाहीत. रोज प्रवचनात ऐकतात बाहेर निघलं पाहिजे, बाहेर निघलं पाहिजे, परंतु बाहेर निघूशी वाटत नाही. जीव हाच भुंगा आहे. लिंगदेह कमळाचा, पोटी वेच तया चिद भ्रमराचा, बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. तसा हा अर्जुन आता इथला भुंगा आहे. आणि परिवाराचा असलेला स्नेह, आणि त्या स्नेहामुळे तो आता अडकला. स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी, निष्ठुर हे जगी प्रेमसुख. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य अंगी. घेतले जडून मूर्ख नेने वर्म, मूर्ख नेने कोण करता ते. म्हणून या ठिकाणी अर्जुनाची स्थिती झाली. कशामुळे झाली? स्नेहामुळे झाली. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, मरायला तयार होतो मनुष्य. परी ते कमळ दळ चिरोनेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे स्नेह तसा कठीण आहे. आणखीन याचं वर्णन पुढे करता, त्याचा विचार उद्या 4 वाजता. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक